गलतीने पण ॲलोवेरामध्ये या दोन वस्तू मिसळून आपल्या केसांना लावू नका, नाही तर तुमचेही केस इतके वेगाने वाढतील की तुम्ही कापून कापून थकून जाल। म्हणून म्हणते तुम्ही याला तिथेच लावा जिथे तुम्हाला केस उगवायचे आहे। गलतीने पण दुसऱ्या ठिकाणावरती लावले तर तिथे पण केस निघणार। तर ज्यांचे पण टक्कल झाले आहे, केस गळती थांबतच नाही आहे, ते लोक या व्हिडिओला लक्ष देऊन बघा। गॅरंटी देते, हा नुस्खा वापरताच तुम्हाला तुमचे केस सांभाळणे कठीण होईल। मी आपल्या केसांना ॲलोवेरामध्ये फक्त या दोन वस्तू मिक्स करून लावल्या, रातूनच माझे केस रेशमसारखे मुलायम चमकदार झाले व फक्त 3 दिवसात माझे केस खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब झाले। मी या व्हिडिओमध्ये लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, त्याला बघून तुम्हाला विश्वास होणार आहे हे आपल्या केसांवर 100% काम करते। फक्त ॲलोवेरामध्ये या दोन वस्तू मिसळा आणि केसांना हवे तसे वाढवा। हे हेअरफॉलचे पक्के सोल्युशन आहे। हे माझे काही सबस्क्रायबर्स आहेत, यांचे केस गळून स्कॅल्पवरती टक्कल पडले होते। माझ्या सांगण्यावरून त्यांनी ही रेमेडी वापरणे स्टार्ट केले। त्यांच्या टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा केस आले आणि त्यांची केसांची ग्रोथ भयंकर झाली। आता त्यांच्या केसांची ग्रोथ तुम्हीच बघू शकता। तर इथे मी ॲलोवेरा कट करून 15 मिनिट या पाण्यामध्ये डीप करून ठेवलेलं होतं, बघू शकता। जेव्हा आपण ॲलोवेराला कट करतो ना, त्याला आपल्याला अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर थोडा वेळ आपल्याला पाण्यामध्ये डीप करून ठेवायचं आहे, ज्या प्रकारे मी करून ठेवलेलं आहे। कारण की यामध्ये पिवळ्या रंगाचं ॲलोय नामक रस असते, जे यामध्ये असणाऱ्या फायद्याला लॉक करून ठेवते। तर म्हणून ॲलोवेराला आपल्याला स्वच्छ धुवून साफ करून या पाण्यामध्ये डीप करून ठेवायचे आहे। तर याला मी ॲलोवेराला स्वच्छ पाण्याने साफ करून घेतलेले आहे, म्हणजे की स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता हे आपल्या स्कॅल्पवरती खूप फास्टली काम करणार, आपल्या केसांमध्ये असलेल्या डॅन्ड्रफला तुरंत गायब करणार, आपल्या केस गळतीला सुद्धा कायमचे स्टॉप करणार आणि आपल्या केसांची ग्रोथ वेगाने होण्यासाठी सुद्धा मदत करणार। ॲलोवेरामध्ये असणारे जेल आपल्या केसांच्या लांबीला बूस्ट करणार। मला पण हे माहीत नव्हतं की ॲलोवेरा आपल्या केसांना इतका फायदा देणारा आहे, हे मला या रेमेडीचा वापर केल्यानंतरच समजले। तर या प्रकारे मी ॲलोवेरा लीफला छोट्या छोट्या कापमध्ये कट करून घेते, बघू शकता। या प्रकारे मी इथे छोटे छोटे ॲलोवेरा लीफचे काप करून घेतलेले आहे। ॲलोवेराचा हा सिक्रेट उपाय आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितला नसणार, कारण की हे ॲलोवेराचे सिक्रेट रात्रभरातच आपल्या लहान केसांना मोठे करते। याच्या एका वापरातच तुमचे केस स्मूथ, सिल्की व शायनी होते। तर याला थोडा वेळ आपण ॲलोवेरा लीफच्या कापला बाजूला करून घेऊया, म्हणजे साईडने करून ठेवले आहे मी। आणि इथे आता आपल्याला जास्वंदीची थोडीशी मुठभर पानं घ्यायची आहे। दुसरे इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपल्याला जास्वंदीची पानं हवी आहे। तर इथे बघू शकता मी मुठभर पाने इथे घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने आता याला आपल्याला जास्वंदीच्या पानांना धुवून घ्यायचे आहे। जसे ॲलोवेरा लीफमध्ये जेल असतो ना, तसाच जेल या जास्वंदीच्या पानामध्ये असतो। तर याला स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला या मिक्सर पॉटमध्ये ट्रान्सफर करायचे आहे, बघू शकता। या प्रकारे, ज्या प्रकारे मी तुम्हाला करून दाखवत आहे त्याच प्रकारे। आणि आपल्याला याचं आता छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर अर्धा कप पाणी मी या मिक्सर पॉटमध्ये घातलेलं आहे आणि आता याचं छान मी बारीक वाटण करून घेणार। बारीक पण नाही आणि ठोकळ पण नाही, म्हणजे असं ओबडधोबड इथे वाटण करून घेणार। तर बघू शकता, या प्रकारे मी याचं वाटण करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला या जास्वंदीच्या पानाचा पूर्णपणे रस मिळून जाणार। तर इथे मी आता या वाटणला या चाळणीच्या साहाय्याने गाळून घेते, म्हणजे की या जास्वंदीच्या रसाला आपल्याला व्यवस्थितपणे या कटोरीमध्ये गाळून घ्यायचं आहे। जास्वंदीच्या रसामध्ये असते पोषक तत्व, हे आपल्या केसांवरती डायरेक्ट काम करते, आपल्या केसांच्या मुळांना घट्ट करते, आपल्या केसांची मुळं मजबूत करते। म्हणून या रेमेडीमध्ये आपल्याला जास्वंदीच्या पानाचा रस पण हवा आहे ॲलोवेरा लीफ सोबत। पहिले तर आपण घेतलेले आहे ॲलोवेरा लीफ कट करून, त्यानंतर घेतलेले आहे आपण जास्वंदीच्या पानाचा रस आणि त्यानंतर आपल्याला आणखी एक इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे की ॲलोवेरा लीफमध्ये आपल्याला 2 इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहे। ॲलोवेरा लीफमध्ये जेव्हा हे 2 इन्ग्रेडियंट्स पडते ना, तेव्हा हे एक इतके पॉवरफुल सोल्युशन तयार होते आपल्या केसवाढीसाठी आणि आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरती केस उगवण्यासाठी। बघू शकता, या प्रकारे जसा ॲलोवेरा लीफमध्ये चिकट जेल असतो ना, तसाच चिकट जेल या जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये असतो। हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स इतके पॉवरफुल आहे, हे एक आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्या केसांसाठी। तर इथे मी पूर्णपणे जास्वंदीच्या पानाचा रस या कटोरीमध्ये काढून घेतलेला आहे, बघू शकता। चिकट चिकट रस या जास्वंदीच्या पानामध्ये असतो, जसा ॲलोवेरा लीफमध्ये
चिकट जेल असतो ना, तसंच या जास्वंदीच्या पानामध्ये चिकट जेल असतो. तर ॲलोवेरा लीफच्या कापला आपल्याला डायरेक्ट या जास्वंदीच्या पाण्याच्या रसात नाही टाकायचे आहे. चला सांगतो मी तुम्हाला कसे करायचे आहे. तर अगोदर आपल्याला या ॲलोवेरा लीफमधून जेली बाहेर काढायची आहे. बघू शकता या प्रकारे मी ज्या प्रकारे या ॲलोवेरा लीफमधून पूर्ण जेली बाहेर काढत आहे. बघू शकता या प्रकारची जेली तुम्हाला यामधली मिळणार. आणि हे तो काढताना थोडंसं आपल्या हातामधून फिसलत जाणार हातामधून, म्हणून व्यवस्थितपणे हळूवारपणे आपल्याला यामधली जेली या प्रकारे काढायची आहे ॲलोवेरा लीफमधली. यामध्ये आपल्याला आणखी दुसरी गोष्ट ॲड करायची आहे, ते मी तुम्हाला समोर सांगणारच. पण तुम्हाला अगोदर ही रेमेडी पूर्णपणे व्यवस्थितपणे बघावी लागणार. जसे मी बनवत आहे या रेमेडीला तसेच तुम्हालाही बनवायचे आहे. तसेच बनवून आपल्या केसांवरती लावायचे आहे ज्या प्रकारे मी लावली आहे. तेव्हाच तुम्हाला आपल्या केसांवरती 100% रिझल्ट मिळणार. तर बघू शकता हे ॲलोवेराची साल आपण झाडांच्या मुळांना पण टाकू शकतो फेकून न देता, म्हणजे की त्याचाही आपल्याला फायदाच होतो. तर इथे मी कटोरीमध्ये ॲलोवेरा लीफची जेली काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला या ॲलोवेरा लीफच्या जेलीला आपल्याला एक इन्ग्रेडियंट्समध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे की या ॲलोवेरा लीफच्या जेलीला या खोबऱ्याच्या तेलामध्ये आपल्याला रोस्ट करून घ्यायची आहे अगोदर. बघू शकता या प्रकारे मी पूर्ण जेली ॲलोवेरा लीफची जेली या खोबऱ्याच्या तेलामध्ये ॲड केलेली आहे. आणि आता आपल्याला याला गॅसवरती ठेवून या खोबऱ्याच्या तेलामध्ये रोस्ट होऊ द्यायचे आहे, म्हणजे की थोडा वेळ आपल्याला यामध्ये पकवून घ्यायची आहे, कडसू द्यायची आहे या खोबऱ्याच्या तेलामध्ये. ही प्रोसिजर खूप सोपी आहे. हे आपल्या केसांवरती 100% फायदा देणारी आहे. ही रेमेडी खूप फास्टली वर्क करते आपल्या केसांवरती. आपल्या केसांना एक स्पीड देते रॉकेटसारखी. ही रेमेडी आपल्या केसांवर 100% वर्क करते. आपल्या केसांच्या लांबीला बूस्ट करते. हे आपल्या केसांवरती 3 प्रकारचे मॅजिक करते. पहिले तर हेअरफॉलला तुरंत स्टॉप करते, आणि दुसरे तर केसांना स्मूथ व सॉफ्ट बनवते, आणि तिसरी गोष्ट आपल्या केसांच्या लांबीला बूस्ट करते. फक्त एकाच वापरामध्ये तुमचे केस होणार स्मूथ, शायनी व सिल्की. रातूनच तुम्हाला फरक दिसेल या रेमेडीचा. ना कोणती क्रीम, ना कोणते महागाचे ट्रीटमेंट. हे जे ॲलोवेरा जेल आहे ना, यामध्ये असते डिमॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज, कारण की ॲलोवेरा जेली आपल्या केसांच्या मुळाशी जाताच आपल्या केसांना सॉफ्ट, सिल्की व शायनी करते. केस रफ आणि ड्राय नाही राहणार ॲलोवेराने, कारण की यामध्ये असते व्हिटॅमिन ACE आणि एन्जोनामी, जे शाईन देते आपल्या केसांना. जेव्हा आपण ॲलोवेरा कट करतो ना, त्याला फक्त थोडा वेळ पाण्यामध्ये डीप करून ठेवायचे आहे, म्हणजे की जो पिवळ्या रंगाचा ॲलोवे नामाचा रस आहे तो यामधला काढून घ्यायचा आहे अगोदर. तेव्हाच हे आपल्या केसांवरती 100% काम करते ॲलोवेरा जेल. तर या प्रकारे मी आता तेलामध्ये रोस्ट करून घेतलेला आहे ॲलोवेरा जेलला. आणि आता हे तेल थोडं आपल्याला यामध्ये घालायचं आहे जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये. आणि जे बाकीचं उरलेलं आहे ते मी दुसऱ्यांदा अप्लाय करणार आपल्या केसांवरती. तर 2दा वापरण्यासाठी मी ते ॲलोवेरा जेलचं तेल तयार केलेलं आहे, आणि ते आपल्याला या जास्वंदीच्या रसामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे की हे एक ॲलोवेराचा सिक्रेट उपाय आहे. ह्या आपल्या केसांवरती 100% काम करते. याने माझ्या केसांना 3 दिवसात वेगाने लांब केले आहे. टक्कल पडलेल्या डोक्यावरती सुद्धा केस उगवले आहे, आणि माझी केस गळती तुरंत स्टॉप झाली आहे. माझे रफ केस याने स्मूथ, सिल्की व शायनी केले आहे. याला लावायचे कसे ते पण सांगते मी तुम्हाला. रात्रीला याला आपल्या केसांवरती अप्लाय करायचे आहे, आणि सकाळी उठून आपल्या आवडतीच्या शॅम्पूने हेअर वॉश करायचे आहे. तुम्ही बघाल माझ्या केसांसारखे तुमचेही केस 3 दिवसात वेगाने लांब होणार. हा उपाय लहान वयापासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही वापरू शकते, कारण की यामध्ये आपण कोणत्याच केमिकलचा वापर केलेला नाही आहे. म्हणून ही रेमेडी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातून बघत आहात, कोणत्या शहरातनं, कोणत्या गावातनं, त्या ठिकाणाचे नाव कमेंटमध्ये मला नक्की सांगाल. मला पण कळणार की ही रेमेडी भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. चला तर मग बाय.